आल्यानंतर मिलिटरीनं पुन्हा तुम्हाला नोकरी मिळाली होय? नाही येतानाच तिथं आमची इंटरव्ह्यू घेतली. बरं. हां. आम्हाला कॉल दिला हातात 8 दिवस सुट्टी काटा, घरी सामान ठेवा. मग त्यावेळेला आम्हाला काय करत होती राशन मनी म्हणजे 4 महिने सुट्टी दिली त्यांच्यातर्फे केंद्र सरकारनं. 4 महिन्याचा पगार, 4 महिन्याचे राशन मनी पुण्याच्या टेल्कोमध्ये. हां. नाही तिथं आपल्या फौजमध्ये. बरं बरं. मग त्यावेळेला पगार कमी, पैसे कुठले ते फंड महिन्याला 4 रुपये कटवायचा. मग 4 रुपयानं काय व्हायचं, किती मिळायचे पैसे? बर. मग वर्षाला किती झाले? बरं 12 म्हणजे 50 रुपये झाला. मग 15-16 वर्षात किती झाले? अरे 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 किती झाले? एवढेच वय. आता त्याचा हिशोब करायचा म्हणजे नाही बरोबर बरोबर. फंड 4 रुपये पण पैशाला किंमत होती. अहो त्यावेळेला 2 रुपये काय सगळं महिन्याचा संसार चालायचा ना. आणि सोनं सुद्धा किती रुपये होतं त्यावेळेला? लय स्वस्त होतं. 100-150 तोळा. 150 तोळा. पण 150 रुपये महाग होते. आणि त्यानंतर मग आता तुम्ही इथं आल्यानंतर कार्य कुठलं सुरू केलं? पुन्हा मी टेलकोटला तिकडून आलो. मग 8 दिवस सुट्टी काढली. मग 8 दिवस काय इकडे मग काहीतरी तेवढं मग आमच्या एका पाहुण्यानं ट्रॅक्टर घेतला तिकडे. मग काय तू जाऊ गेलं इकडं तिकडे झालं. ते कामावर गेलोच नाही कुठं. बर. टेलकोमध्ये बी गेलो नाही. पुन्हा हे कुवेतचं एक आता ते केंद्र सरकारतर्फे तुमचं पासपोर्ट बनवून देतो, तुम्ही कुवेतला जावा पासपोर्ट. हां कामावर जावा म्हणून. मग काय मुंबईला या आणि तिथून तुम्हाला पाठवतो म्हणजे. मग तिकडे गेलो नाही. पुन्हा रेल्वे चालतं, रेल्वे खात्याचं. शेतीत गोडी वाटली? गोडी नाही काय तिथं लाडाच्या ह्याच्यात म्हणजे नको वाटायला. मग घरीच आपलं थांबलं. मग गेलोच नाही कुठेच गेलो नाही, कामावरच गेलो. पण आता 88 वय झालंय. तुम्ही जय जवान जय किसान ह्या संघटनेमध्ये सुद्धा सहभागी आहेत का तुम्ही? आहेत. अरे वा वा वा. त्याविषयी जरा सांगा की. त्याविषयी काय आपलं कुणाच्या अडचणी पडल्या कुठे काय एखादा शहीद झाला जवान किंवा एखादा कशी आजारानं हे झालं तर त्याला मदत करून द्यायची. किंवा शेवट काय असतं माहिती आहे का, लास्ट शेवटच्या ह्याला त्याला पैसे मिळतात. अंतविधीचं किती 15,000 रुपये मिळतात. 15 किंवा 10-12 म्हणजे शहीद झाल्यानंतर वीर मरण असतं तर ती वेगळं. हां. ती केंद्र सरकारतर्फे ते वेगळं. हां. आणि आपण घरी आल्यानंतर हां मग त्याला ते पैसे मिळतात 10-12,000 काय. बरोबर. म्हणजे शासन तुम्हाला मदत करतं. जर कळवली जर चुकून ती गाडी घेऊन ते अंतविधीला येतात तयार होऊन इकडे. बरोबर बरोबर. सलामी द्यायला किंवा ड्रेसवर लोक येतात. पण ती कारवाई. तुमची कुठल्या देवावर श्रद्धा आहे? श्रद्धा काय, सगळे देव एकच आहे. तरी काय नाव ठेवायचं नाही. देवावर श्रद्धा काय म्हणजे राम, श्रीकृष्ण, शंकर, शिवशंकर सगळे चांगले आहेत. त्या देवाच्या भरोश्यावरच तुम्ही युद्ध जिंकली. युद्धामध्ये तुम्ही हर 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 महादेव म्हणत होता ना. तुमची आता ही तब्येत चांगली आहे आणि तुम्ही असं शतायुष्य हो ही ईश्वर चरणी प्रार्थना. असंच तुम्ही खणखणीत राहा. आणि जय जवान जय किसान. तुम्हाला पुन्हा एकदा सलाम, तुम्हाला आमचा नमस्कार. असंच सगळ्यांचा आशीर्वाद आहे. आणि तुम्ही देशाकरता त्याग केला, देशाकरता लढलात, त्याबद्दल तुम्हाला सर्व भारतवासियांकडून सलाम सलाम सलाम. असंच जय जवान जय किसानाचं काम चालू राहून द्याल. जय हिंद. जय हिंद.